मी सध्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा सकिनगट्टा या गावात आहे। गावात प्रशासनाने भला मोठा टावर उभा केला आहे। गेली 3-4 वर्ष झाले आहे, मात्र नेटवर्कचा काही पत्ता नाही। या गावातील नागरिकांना झाडावर आणि छतावर चढून नेटवर्कचा शोध घ्यावा लागत आहे। अशा परिस्थितीत गावकरी कसे इतरांशी नातेवाईकाशी संपर्क साधतात आपण विचारूया। काय सांगशील मित्रा, किती दिवसापासून नेटवर्क गायब आहे? तुम्ही कशा प्रकारे मग इतरांसोबत संपर्क करता? आता ते टावर लावून 2-3 वर्ष होत आहे। त्या कधी टावर बंद पडला की एक हप्ता तसंच ते गायबच राहते। आम्हाला मग कोणतं इम्पॉर्टंट काम राहिलं फोन करायचा, कधी ते घरच्या वरतं चढायला लागते ना, तर झाडावर चढायला लागते ना, असं करून करून माहिती तिकडे पोहोचवतो, नाही तर मग आम्हाला स्वतः जावं लागते। एकूणच आपल्यासोबत अजून एक तरुण आहे। काय सांगशील मित्रा, आता तू स्वतः छतावर चढून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, फोन लागला का? सर फोन लागला, परंतु ते BSNL खूप दुरून तर 2-3 दांडी तर कव्हरेज येते। त्याच्यात कसा आवाज जर इकडून बोलला तिकडे समजत नाही ना, तिकडून बोललेले इकडे समजत नाही। तर टावर गावात आपला कोणता टावर आहे? एअरटेल टावर आहे, पण ते काही कामाचे नाही। आता एक वेळा गेला तर 2-3 दिवस सुट्टी, तर त्याच्या कव्हरेजची आत्ता नाही ना पत्ता नाही। आता तुमची मागणी काय आहे? सर आम्हाला हा टावर बंद करून BSNLचा टावर लावले तर छान होईल सर। एकूणच BSNL टावर लावा किंवा अन्यथा जे टावर सुरू आहे त्याचा नेटवर्क व्यवस्थित करा। व्यवस्थित पाहिजे सर, नसेल तर मग त्या जे एअरटेल टावर आहे त्याच्यात रेग्युलर आम्हाला टावर भेटला पाहिजे, तसं 24 घंटे भेटला पाहिजे सर। कारण कसं उद्याच्या दिवशी जर कोणताही अडचण येते आरोग्य किंवा मग कोणता डिलिव्हरी पेशंट असते, त्याच्यात आपल्याला फोन करायची आवश्यकताच असते। माहिती पोहोचवासाठी तर टावर तर महत्त्वाचा आहे ना सर। एकूणच आपण बघू शकता दुर्गम भागात गडचिरोली प्रशासनाने बरेच ठिकाणी एअरटेल, जिओ आणि BSNL असे विविध नेटवर्क देण्याचा प्रयत्न केला, मात्र आता हे गावातील टावर शोभेची वस्तू बनले आहे। विशेष म्हणजे एअरटेलसारखा नेटवर्क देण्याचा शासनाचा प्रयत्न होता, मात्र सकिनगट्टा गावातील नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। एअरटेल टावर बंद आहे, छतावर झाडावर जीव घेणं त्यांचा प्रयत्न सुरू आहे। एकंदरीत गावातील टावर परत व्यवस्थित सुरू करण्याची मागणी आता सकिनगट्टा या गावातील आदिवासी बांधवाकडून केली जात आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, सकिनगट्टा, गडचिरोली।